नमस्कार मंडळी, कसे आहात? तर आज आपण एक हेल्दी रेसिपी बनवतोय। तर त्यासाठी एका चॉपरमध्ये आपण थोड्याशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे। मिरच्या थोड्या तिखट कमी आहेत म्हणून मी 4-5 घेतल्या। जर मिरच्या तिखट असतील तर कमी टाकल्या तरी चालेल तुमच्या आवडीप्रमाणे। आणि 1-2 इंच आल्याचा तुकडा टाकून घेतलेला आहे। आता ह्या मिरच्या आपल्याला चॉपरमध्ये बारीक करून घ्यायच्या आहेत। जरा सरसरीतच करायच्या, एकदम बारीक अशा नाही करायच्या आहेत आपल्याला, बघू शकता तुम्ही। तर अशा पद्धतीने मी हे वाटून घेतलेलं आहे। आता एका बाउलमध्ये आपण 1 वाटी ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे, 1 वाटी तांदळाचं पीठ टाकायचं आहे आणि 1 वाटी भाजणीचं पीठ टाकायचं आहे। हे माझ्याकडे थालीपीठाच्या भाजणीचं पीठ होतं, तर तेच मी ह्या ठिकाणी यूज केलं। आपण तयार केलेलं वाटण यामध्ये टाकून घ्यायचं आहे। 2 मोठे कांदे मी बारीक चिरून घेतलेत, चांगले मीडियम साईजचे कांदे आहेत। आणि आता 2 कप मेथी घेतलेली आहे आपण ह्या ठिकाणी। तर मेथीसुद्धा चांगली स्वच्छ धुवून बारीक चिरून ह्या ठिकाणी घ्यायची आहे। मेथी ही आपल्या घरातील एक महत्त्वाची भाजी आणि औषधी वनस्पती मानली जाते। मेथीमध्ये आयर्न, फायबर, प्रोटीन अशा अनेक पोषक घटक आढळतात। मेथी पचन सुधारण्यास मदत करते, शरीराला ताकद देते, रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास उपयुक्त मानली जाते। हिवाळ्यात मेथीची भाजी, पराठे आणि लाडू खूप आवडीने खाल्ले जातात। मंडळी, तुम्हाला प्रश्न पडला असेल, आता तर हिवाळा नाही आहे, मग ही भाजी कशासाठी? हिवाळ्यात जास्त प्रमाणात खाल्ली जाते, पण कुठल्याही ऋतूमध्ये आपण ही भाजी खाऊ शकतो। तर अशा पद्धतीने आपण सगळं त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। मीठ टाकली, हळद टाकली, त्याच्यानंतर थोडीशी साखर टाकली। मी ह्या ठिकाणी तिखट टाकलेलं नाही आहे, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तिखट टाकू शकता। आणि यामध्ये पाण्याचा वापर आपण जास्त करायचा नाही आहे। मेथीला जे पाणी सुटेल त्याचमध्येच हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। पीठ आपल्याला छानपैकी घट्ट भिजवून घ्यायचं आहे। आता यावर थोडंसं तेल टाकून घेणार आहोत आपण आणि थोड्या वेळ मळून घ्यायचं आहे। आणि थोड्या मळून झाल्यानंतर हे पीठ आपल्याला असंच झाकून 5 ते 10 मिनटं भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। एक मी बटर पेपर ह्या ठिकाणी राऊंडमध्ये कट करून घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। ज्या साईडला तो भाग गुळगुळीत आहे तोच भाग आपल्याला वरती घ्यायचा आहे आणि पिठाचा एक गोळा घेऊन ह्या पद्धतीने आपल्याला थापून घ्यायचं आहे। लक्षात आलंच असेल मंडळी तुमच्या की आपण ह्याचं थालीपीठ बनवतोय। अगदी पातळ असं छानपैकी आपल्याला थापून घ्यायचं आहे। लहान मुलं मेथीची भाजी खात नाही, त्यासाठी हा सगळा खटाटोप बायांना करावा लागतो। तर बघू शकता तुम्ही, मीडियम साईजचं आपण या ठिकाणी थालीपीठ पातळ असं थापून घ्यायचं आहे आणि ह्याला मध्ये मध्ये होल करायचे आहेत, म्हणजे या ठिकाणी आपण तेल सोडू शकतो। तर छानपैकी असं थालीपीठ थापून झाल्यानंतर तवा खूप छान गरम करून घ्यायचा आहे आणि तव्यावर हे थालीपीठ घालून घ्यायचं आहे। 1-2 मिनटं ठेवायचा आहे कागद आणि त्याच्यानंतर तो काढायचा आहे। तो कागद आपोआप निघून येतो। झाकण घालून 1 ते 2 मिनटासाठी ह्याला छानपैकी वाफवून घ्यायचं। आता पलटी करून दुसऱ्याही साईडनी वाफवून घ्यायचं। छानपैकी अलटी-पलटी करून कुरकुरीत होईपर्यंत हे थालीपीठ आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। आपण जे होल केले त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि परत एकदा ते छानपैकी वाफवून घ्यायचं। बघा, आपलं छानपैकी थालीपीठ तयार झालेलं आहे। तुम्ही सुद्धा बनवा आणि कसं झालं ते मला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।